नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत। तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी। तर सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्या भेंडकळ गावामध्ये आमच्या सप्त्याचा आजचा शेवटचा दिवस आणि उद्या दहीहंडी म्हणजे गोपाल काला। तर आता वाजलेत बरोबर रात्रीचे 10:30 आणि 11 वाजता आमच्या मंदिरामध्ये कृष्ण जन्माचा कार्यक्रम सुरू होतो। तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये आणि बघूया काय काय घडतंय। तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा।
आता चाललोय घरी, मंदिरातून आता आलोय, बरोबर वाजले 1:30 आता. आणि घरी जाऊन आपण आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि मग उद्या आपली पारंपरिक दहीहंडी आहे. तर मग आपण उद्याचा ब्लॉग दुसरा घेऊया आणि हा ब्लॉग मी घरी गेल्यावर एंड करतो. सो मी आता आलोय घरी आणि मला वाटलं का आई आणि पप्पा घरी असतील, बट मी इथं चुकीचं होतो. कारण गाभाऱ्यामध्ये मी असल्यामुळं सगळ्यात पहिले दर्शन मला भेटला, सगळ्यात पहिले प्रसाद मला भेटला. मग आई पप्पा आता आले मंदिरातून का मग आपण आपला कृष्ण जन्माष्टमीचा जो उपवास आहे तो सोडूया. आणि मग उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आपला भेंडकळ गावचा पारंपरिक दहीहंडी सोहळा. तर तो तर आपण उद्या बघणारच आहोत. पण आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.